मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबासोबत करत त्यांच्यावर केलेल्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिल्लीमध्ये स्पष्टीकरण दिलंय। देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा औरंगजेबासारखाच असल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं होतं। त्यावर बोलताना आता सपकाळ म्हणतायत की मी फडणवीसांवर राजकीय टीका केली, कुठेही वैयक्तिक टीका टिप्पणी केलेली नाही, माझा कुठेही बोलताना तोल गेलेला नव्हता, असं सपकाळ यांचं आता म्हणणं आहे। औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही। मी औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार याची तुलना केलेली आहे आणि स्पष्ट आहे की दोघांचाही कारभार हा एकसारखा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारकिर्दीमध्ये टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या, कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, तर कुठे आका, कुठे खोक्या, असे लोक जन्माला यायला लागले। देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द ही क्रूर आहे आणि त्याच पद्धतीनं राजकीय जे डावपेच केल्या जातात आहे ती त्याच पद्धतीची खेळल्या जातात आहे। या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।